मंडळी 8 जूनला महाराष्ट्रात आलेला मान्सून अचानक कुठे गायब झालाय किंवा संपूर्ण महाराष्ट्र आणि अगदी मुंबई आपली उकाड्यानं होरपळते, पण पाऊस नेमका कुठे अडकलाय? हवामान खात्याचा तो इशारा काय आहे हे सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, मुंबईमध्ये दरवर्षी साधारण 11 जूनच्या दरम्यान मान्सून आपल्याकडे येत असतो, हा इतिहास आहे। पण आज तारीख काय आहे? जूनचा जवळपास तिसरा आठवडा जो आहे तो संपत आलाय, तरी सुद्धा मुंबईत फक्त आणि फक्त घामाच्या धारा वाहत आहेत। पाऊस अजून सुद्धा आलेला नाहीये। घराबाहेर पडताना छत्री घ्यायची आहे की उन्हापासून वाचण्यासाठी गॉगल घ्यायचा आहे, ही सध्याची परिस्थिती आहे। आता तुम्हाला वाटेल की पाऊस केरळमध्ये उशिरा आला म्हणून इकडे उशीर झालाय का? मान्सूनने 8 जूनलाच दक्षिण कोकणामध्ये म्हणजेच हरणे आहे किंवा त्यानंतर सातारा आहे आणि सोलापूरपर्यंत धडक दिलेली होती। पण तिकडून पुढे या पावसाला सरकायला मान्सून तयार झालेला नाहीये। मान्सूनची जी एक्सप्रेस आहे ती वेगामध्ये आली आणि अचानक चेन पुलिंग व्हावं तसा तो एकाच ठिकाणी थांबलेला आहे। मागच्या 10 दिवसात मान्सूनने 1 इंच सुद्धा प्रगती केलेली नाहीये। पण असं का होतंय? मान्सूनचं जे वारं आहे ते नेमकं कुठे अडकलेलं आहे किंवा अशी कोणती अदृश्य भिंत या निसर्गानं उभी केलेली आहे ज्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या या जो काय ढगांचा जो रस्ता आहे तो ब्लॉक झालाय? यामागचं धक्कादायक कारण आपण हे समजून घ्यायचं आहे आणि हवामान खात्याने या सगळ्या गोष्टी डिकोड केलेल्या आहेत। तर IMDच्या रिपोर्टनुसार या विलंबामागे एक नाहीतर तब्बल 3 मोठी कारणं आहेत। आता पहिलं कारण असं आहे की मोसमी वाऱ्यांना पुढे जाण्यासाठी अरबी समुद्रात जी ताकद लागते, आर्द्रता जी लागते, मॉइश्चर हे तयार झालेलं नाही आहे आणि यावर्षी या वाऱ्यांचा जो वेग आहे तो कमालीचा मंदावलेला आहे। आता दुसरं सगळ्यात मोठं कारण असं आहे जे चिंतेची बाब बनलेलं आहे, एल निनो। आता एल निनोचे जे परिणाम आहेत ते बंगालच्या उपसागरात म्हणजे कमी दाबाचा जो क्षेत्र असतं, लो प्रेशर सिस्टीम, ती तयार झालेली नाही आणि तोपर्यंत बंगालच्या उपसागरात मोठा हवेचा दाब तयार होत नाही। अरबी समुद्रातील वाऱ्यांना ओढून नेणारी शक्ती जी आहे ती निर्माण होत नाही आणि दुर्दैवाने तिकडे सध्या शांतता बघायला मिळते। तिसरं तांत्रिक कारण असं आहे की वायव्येकडून येणारे जे कोरडं किंवा उष्ण वारा आपण त्याला म्हणतो, या सगळ्याचा परिणाम आता मुंबईमध्ये आपल्याला दिसतोय, मुंबईसह महाराष्ट्रात सुद्धा दिसतोय। असह्य उकाडा वाढलेला आहे आणि या ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी वाढलेलं सुद्धा दिसतंय। रात्रीचा उकाडा हा इतका झालाय की आता AC आणि फॅन फुल स्पीडवर ठेवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये। पण थांबा, ही वाईट बातमी संपलेली आणि आता गुड न्यूज समोर येते, आनंदाची बातमी समोर येते, कारण निसर्गाने आपली चाल बदलायला सुरुवात केली आहे। हवामान खात्याने IMDने आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे। मान्सूनची सिस्टीम आता पुन्हा एकदा सुरू होतीये। तारीख काय आहे? नोट करून ठेवा, 24 जूनला मान्सून आपल्याकडे पुन्हा एकदा धडकतोय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात या दोन्ही बाजूंनी 23 आणि 24 जूनला अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होतीये। वाऱ्यांचा जो सोमाली जेट स्ट्रीम आपण म्हणतो ती पुन्हा सक्रिय होते, त्यामुळे 24 जून नंतर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती पावसाचा जोर हा प्रचंड वाढणार आहे। हवामान खात्याने अगदी स्पष्ट इशारा दिलाय की 25 जून आणि 28 जून दरम्यान कोकण पट्ट्यामध्ये अतिवृष्टीचे ढग सक्रिय होतील, म्हणजेच मुंबईकरांनो पुढील 4 ते 5 दिवस हा उकाडा सहन करावा लागेल। पण त्यानंतर म्हणजेच 24 जून नंतर धुवाधार पावसाची बॅटिंग आपल्याला बघायला मिळणार आहे। पण इकडे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मान्सून रेंगाळल्यामुळे खरीप हंगामातील ज्या पेरण्या आहेत त्या धोक्यात आल्यात आणि हवामान तज्ज्ञांनी अगदी साफ सांगितलेलं आहे की जोपर्यंत जून अखेरीस किंवा जुलैच्या अगदी सुरुवातीला जमीन जी आहे ती पेरणीयोग्य ओलावा निर्माण होत नाही ना, आपल्या मातीमध्ये दमदार पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरण्यांची घाई करू नये असं तज्ज्ञांचं मत आहे। बियाणं वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे 24 जूनच्या पावसाची स्थिती बघूनच पुढचा निर्णय घ्यावा लागेल। तर मित्रांनो, मुंबईची प्रतीक्षा आता संपतेय हे नक्की आहे, पण मला तुमची यात एक मदत हवी आहे। मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा मुंबईच्या कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि तिकडे आत्ताची परिस्थिती काय आहे, म्हणजे कसं वातावरण आहे, ढग आलेत, ऊन आहे, पाऊस पडतोय, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी।